लक्ष काळजीपूर्वक द्या बाळांनो. बघा किती व्यवस्था केलेली आहे तुमची. फक्त गणित आलं पाहिजे बाळांनो. आता दिलेल्या गणितात काय करा, व्यवस्थित टॉपटिपपणा ठेवायचा, स्वच्छ सुंदर अक्षर काढायचं. ओके. सोल्युशन मध्ये इक्वेशन खाली इक्वेशन 3y = 15, 12 minus 5y = 39. D in bracket, D ची किंमत 7, 12, इथं x ची किंमत, इथं y ची किंमत 3 minus 5. ह्या दोघांचा गुणाकार 5, 7 into -5 मायनस ह्या दोघांचा गुणाकार 12 गुणिले 3. 7 5 वजा 35 वजा 12 त्रिक 36. वजा वजांची बेरीज करा, वजा चिन्ह द्या. वजा 35 दुनी 70 आणि 1 71. डी ची किंमत आली dx. आता dx ची किंमत घेताना इथं x येणार नाही, तर c ची किंमत, y ची किंमत. c ची किंमत 15 39 आणि y ची किंमत 3 5 वजा आहे बघा. पंधरा गुणिले 5 वजा 5, 3 गुणिले 39. 15 5 वजा 75 वजा 3 90 27 2 3 त्रिक 9 10 आणि 1 11. आता यांची बेरीज 7 आणि 5 12. वजा वजांची बेरीज करणे, वजा चिन्ह देणे. 7 आणि 5 12, आजच्याला 1 7 8 9 192. dy बरोबर. आता dy ची किंमत घेताना इथं c ची किंमत आणि इथं x ची किंमत. x ची किंमत किती आहे बघा, 7 12. c ची किंमत 15 39 2 कंस. ह्या दोघांचा गुणाकार 7 गुणिले 39 15 गुणिले 12 7 9 63 7 त्रिक 21 22 23 24 25 26 आणि 1 27 वजा 15 12 80 180. मोठ्या संख्येतून 271 मधून वजा 180. मोठ्या संख्येतून लहान संख्या वजा करा, मोठ्या संख्येचं चिन्ह अधिक 273 180. 3 17तून 8 गेलं 9, आजच्याला 1 म्हणजे 93 बाय क्रॅमर्स रूल. x बरोबर dx बाय डी. dx किती आलाय बघा, वजा 192 भागिले डी. डी ची किंमत वजा 71. वजा वजांचा भागाकार अधिक 7 दुनी 7 2 14. कितीन भाग जातोय बघा, वजा 192. गणित चुकलं, 99 आलं. बाळांनो, गणित कुठं चुकलं लक्ष ठेवा, गडबड काय होते. 12y आहे, 12x केलं, पूर्ण गणित चुकलं. आता हे पूर्ण गणित पुसून तुम्हाला वन्स मोर सोडून देतो.
बघा ही गडबड काय होऊ शकते, म्हणजे शिक्षकांचं सुद्धा गणित चुकू शकतं बाळांनो. चुकलं पाहिजेच बाळांनो. -5x+12y=39. डी इज इक्वल टू, पटपट किमती सांगायच्या. 7 - 5 3 12, 7 × 12 3 × -5, 12 7 84, वजा वजांचा गुणाकार अधिक 3 5 15, 99. डी एक्स पुढे आला. सीची किंमत सांगा 15 39, वायची किंमत 3 12, 2 कंस. 15 × 12 3 × 39, 15 × 12 180, वजा 9 त्रिक 27, 2 3 त्रिक 9, 10 11. 180 मधून 117 गेलं. 180 वजा 117, 3 त्रिक 9 त्रिक 27, 2 3 त्रिक 9, 10 आणि 1 11. बरोबर. शून्यातून 7 जात नाही. 1 घेतला 1, 10 मधून 7 गेलं 3, 8तनं 2 गेलं 6. डी वाय. आता वायची किंमत म्हणजे इथं एक्स आला, इथं सीची किंमत आली, कारण तिथला वाय कडे आला. एक्सची किंमत 7 वजा 5, सीची किंमत 15 39. दोघांचा गुणाकार 7 39 वजा 5 × 15, 7 9 63, 7 त्रिक 21, 22 23 24 25 26 27, वजा वजा अधिक 15 5 75, 5 3 8, 7 2 14, 4 4 348. बरोबर 348. कारण पुन्हा गणित चुकल. बाय. क्रॅमर्स रूल. एक्स बरोबर डी एक्स बाय डी. डी एक्सची किंमत 63 भागिले 99. 3 भागालवा. 3 2 3 1 3, 3 त्रिक 9, 3 त्रिक 9, 3 7 21, 3 11. वाय बरोबर डी वाय बाय डी. डी वाय किती आला बघा, 348/99. 8 × 4 12, 3 भागालवा. 3 1 3, 3 1 3, 3 6 18, 3 त्रिक 9, 6 7 8, 6 7 8. भाग जात नाही किंवा 11 पण भाग जात नाही. 11 त्रिक 33, 116 भागिले 33, 116 भागिले 33 आणि 7 भागिले 11, 7 भागिले 11. अगदी व्यवस्थित उत्तर आहे बघा. स्टेप बाय स्टेप. इथं काही चूक झालेली होती, ही परीक्षेला झाली नाही पाहिजे.